नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तर आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही राहिलेला पीक विमा होता 2024 आणि 25, तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत। तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम आतापर्यंत जमा झालेली नाही व कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, तर लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले आपण ज्या मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ती सुरू करून घेऊया। आता मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तो सुरू झालेली आहे, जी की तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता। त्यानंतर आता इथून ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशांनी आता ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा राहिलेला पीक विमा सुद्धा तुम्हाला इथं मिळवता येणार आहे। तर इथे हेल्पलाईन नंबर सुद्धा आलेले आहेत। त्यानंतर इथून तुम्ही आता घरबसल्या चेक करू शकता की तुमचा पीक विम्याचा फॉर्म इथं रिजेक्ट झाला का। त्यानंतर तुम्हाला जर पीक विमा मिळालेला असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे। त्यानंतर तुमच्या सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी, त्याचप्रमाणे गहू, हरभरा, ज्वारी, तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर त्यामध्ये कोणत्या पिकाचा पीक विमा किती मिळालेला आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता। त्यानंतर पीक विम्याचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे, सर्चवरती क्लिक करायचं आहे। पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल। तर आता आपल्याला जे काही डॅशबोर्डवरती क्लिक करून पहिल्यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला दिसत आहे इयर्स, त्यानंतर जी काही खरीप आहे की रब्बी आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं फळ विभागाचं असेल तर त्यावरती क्लिक करा, नसेल तर प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करू द्यायचं आहे। तर आता आपल्याला खरीपचा जो काही पीक विमा आहे ते जमा झालेला आहे। त्यानंतर इथं खाली आल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्या। महाराष्ट्र 11 नंबरला आहे। त्यानंतर आता जी काही पीक विमा वाटप सुरू झालेले जिल्हे आहेत तर त्यामध्ये आता जे काही तुम्हाला इथे दिसत आहे 11 जी काही खरीप आहे 2024, त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्यानंतर इथं टोटल क्लेम पेड, आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांना पेड झालेला टोटल क्लेम पेड आहे। त्यानंतर टोटल फार्मर बेनिफिट्स, तर आतापर्यंत किती शेतकऱ्यांना बेनिफिट्स मिळालेले आहे। तर या जिल्ह्यात पीक विम्याचा जे काही वाटप आहे खरीपचा सुरू झालेला आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये आहे। तर आता अंदर सुद्धा जिल्हे वगळलेले जिल्हे सुद्धा ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यामध्ये अहमदनगरमध्ये सुरू झालेलं आहे, अकोल्यामध्ये सुद्धा आहे, अमरावतीमध्ये सुद्धा आहे, बीडमध्ये सुद्धा आहे, भंडारामध्ये सुद्धा आहे, बुलढाण्यामध्ये सुद्धा आहे, चंद्रपूरमध्ये सुद्धा आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आहे, धाराशिवमध्ये सुद्धा आहे, धुळेमध्ये आहे, गडचिरोलीमध्ये आहे। त्यानंतर 12वा जो काही जिल्हा यामध्ये गोंदियामध्ये इथं 00 दिसत आहे, म्हणजे या जिल्ह्यात पीक विमा वाटप अधिक सुरू झालेला नाही। जसे की त्या संदर्भात अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल। त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा सुरू झालेले आहे, जळगावमध्ये सुद्धा सुरू झालेले आहे, जालन्यामध्ये सुद्धा सुरू झालेले आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा सुरू झालेले आहे, लातूरमध्ये सुद्धा आहे, नागपूरमध्ये सुद्धा आहे, नांदेडमध्ये सुद्धा आहे, नंदुरबारमध्ये सुद्धा सुरू झालेले आहे, नाशिकमध्ये सुद्धा आहे। त्यानंतर 22वा जो काही जिल्हा आहे पालघरमध्ये सुद्धा इथं राहिलेले आहेत, जे की उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत, जे की 2024 आणि 25, त्यानंतर 2023 जर अधिक तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर आता तुम्ही घरबसल्या 14447 तर या हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही राहिलेला पीक विम्याची तक्रार करून मिळवू शकता। पालघर झाल्यानंतर इथं परभणीमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे, पुणेमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे, रायगडमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे, रत्नागिरीमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे, सांगलीमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे, सातारामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे, रत्नागिरीमध्ये इथं सुरू झालेला नाही, जे की 26 नंबरला आहे। त्यानंतर इथं सांगलीमध्ये सुरू झालेलं आहे, सातारामध्ये, त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा सुरू झालेला नाही इथं पीक विमा। त्यानंतर सोलापूरमध्ये सुरू झालेला आहे, त्यानंतर ठाणेमधून सुद्धा यामधून वगळलेलं आहे, ठाणेमध्ये सुद्धा सुरू झालेला नाही। त्यानंतर इथं वर्धा, वाशिम आणि यवतमाळ, तर जे की तुम्हाला 4-5 जिल्हे वगळता बाकीच्या सर्व जिल्ह्यात पीक विम्याचा वाटप 75% याप्रमाणे राहिलेला जे काही शेतकऱ्यांना
अधिक पीक विमा मिळालेला नव्हता, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप आता सुरू झाले आहे. तुमच्या खात्यामध्ये व पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता. पीक विमा वाटप आता जे काही राहिलेले शेतकरी होते तर त्यामध्ये 2024चा खरीप पीक विमा वाटप सुरू झालेला आहे. रब्बीचा सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे. तरी त्या 2-3 दिवसामध्ये त्याची सुद्धा अपडेट येणार आहे. तर त्याची जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल. तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पीक विमा संदर्भात अशाच अपडेट आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.